आपल्या राजकीय कारकिर्दीचा थोडा इतिहास जर पाहिला, यवतमाळमधून आपण विधान परिषद लढवायची ठरवली, आपण त्या ठिकाणी आमदार व्हायचं ठरवलात, आमदार झालात, मंत्रिपद घ्यायचं ठरवलं, मंत्रिपद घेऊन दाखवलं. भूमपरंडावाशी मतदारसंघात विधानसभा लढवायचं ठरवलं, त्या ठिकाणी आमदार झालात. महायुती सरकारमध्ये मंत्रिपद घ्यायचं ठरवलं, मंत्रिपद झालात. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी आणली, त्यांना खासदार करायचा निर्धार केला, खासदार करून दाखवलं. थोडक्यात माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही तुमचा सक्सेस रेशो जो आहे, सक्सेस रेशो राजकारणाचा तो 100%च्या जवळपास आहे. तुम्ही जर ठरवलात एखाद्याला निवडून आणायचं, एखाद्याला पाडायचं, तर तुम्ही सांगाल तो शब्द तुम्ही काहीही करून ते सत्यात आणता. हा आपला इतिहास आहे. यंदाही या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये अर्चनाताई पाटील यांच्या पाठीमागे आपण भाऊ म्हणून खंबीरपणे उभे आहात. तर या मतदारसंघात अर्चनाताई पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून दिल्लीत पाठवून आपण आपला सक्सेस रेशोची जी परंपरा आहे ती कायम ठेवणार का? मी माझी तत्व किंवा विचार हे कोणावरती लादत नाही. कारण ज्यावेळेस आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो त्यावेळेस आपण जनतेचे सेवक असतो, बरोबर आहे. आणि जनतेच्या भावना, जनतेचा विचार जो नेता सेन्स करतो, माझ्या जनतेच्या मनात काय आहे, जनतेला कुठल्या विकासाची गरज आहे, जनतेच्या अपेक्षा आपल्या नेत्याकडं काय आहेत, हे ज्याला समजतं आणि त्या भावना जाणून घेऊन मी माझे निर्णय घेतो. आणि त्याच्यामुळं महायुतीतनं जरी ठरवलं की ही जागा राष्ट्रवादीला सुटली, ठीक आहे, ज्याच्यासाठी मी धडपडत होतो, उमेदवारीसाठी आम्ही पळापळ करत होतो, कदाचित त्यांचा जो एल्गार आहे किंवा माझ्या धाराशिवकर जे आहेत 20 लाख मतदार, ह्यांचा आवाज कदाचित ह्या नेत्यापर्यंत पोहोचला नाही. कारण ह्या ठिकाणी एक सक्षम क्रिएटर आणि विकास करणारा नेत्याची गरज आहे. आणि मला वाटतं मी माझ्या रूपानं ती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या गोष्टीला हे जनतेला भावतंय आणि जनतेचा माझ्यावरती विश्वास आहे असं माझं मत आहे. आणि म्हणूनच हा स्ट्राईक रेट जो आहे सक्सेसचा, तो मी यशस्वी करण्यात यशस्वी होतोय जनतेच्या माध्यमातून. अलग लक्षात राहिला विषय ह्या उमेदवारीचा, घड्याळाला ही जागा सुटली, नाराजी असणं साहजिक होतं. पण एक नेता म्हणून माझ्यावरती महायुतीतल्या 3 नेत्यांनी जी जबाबदारी दिली की तानाजीराव तुमच्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही आणि तुम्हाला ह्या ठिकाणी सामदाम दंड करून ह्या ठिकाणी विकासाला सामोरं जात असताना आज आपला विश्वनेता तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान बनवायचा आहे. त्यांची इच्छा आहे की नाही आम्हाला माहीत नाही, पण जनतेच्या विकासासाठी जर भारत हा अर्थव्यवस्थेमध्ये 11व्यावरनं 5व्या नंबरवरती येतो आणि 5व्यावरनं जर आपल्याला मोदी गॅरंटी म्हणून जे 3ऱ्या नंबरवर नेणार आहेत, त्यासाठी आकांक्षित जिल्हा म्हणून आपल्या धाराशिवकरांचं सुद्धा हे आद्य कर्तव्य आहे की आपला एक लोकसभेचा उमेदवार त्यांचे हात बळकट करण्यासाठी लोकसभेत पाठवणं गरजेचं आहे. आणि ह्या एकाच गोष्टीनं मी प्रेरित होऊन माझे जे काही संभाव्य उमेदवार होते, लोकशाहीच्या माध्यमातून कोणीही उमेदवारी मागू शकतो, ह्या सर्वांची समजूत काढण्यामध्ये यशस्वी झालो. आणि जनतेला माहीत आहे की ज्यावेळेस हा माणूस एखाद्या गोष्टीनं पछाडलेला असतो म्हणजे विकासाच्या बाबतीत, तर ती गोष्ट जो बोलतो ते करून दाखवतो, त्या ठिकाणी कुठलाही मुलाहिजा ठेवत नाही. शेतकऱ्यांच्या तत्वाशी किंवा शेतकऱ्याची कोणी प्रतारणा करत असेल त्या ठिकाणी त्याच्याशी हा तडजोड करत नाही, विकासाच्या बाबतीत तडजोड करत नाही. जे बोलतो एक टाईम बाउंड प्रोग्राम देतो आणि त्या टाईम बाउंड प्रोग्राममध्ये विकासाची गंगा त्यांच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचते. हे माझ्या शेतकऱ्यांनी, मतदारांनी अनुभवलेलं आहे. म्हणून माझा हा स्ट्राईक रेट आहे. आणि म्हणून माझ्या 20 लाख मतदाराच्या भावना लक्षात घेता आणि त्यांचा माझ्यावरती असणारा विश्वास बघता येत्या 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून माझा हा 20 लाख मतदार मोदी साहेबांचे हात बळकट केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.